हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये. आणि मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे जी नवीन फार्मासिस्टची वॅकन्सी आलेली आहे. तर मित्रांनो, ही जी नवीन फार्मासिस्टची वॅकन्सी आहे ती परमनंट वॅकन्सी असणार आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर वॅकन्सी नाही आहे. ही महानगरपालिकेची नवीन जाहिरात आलेली आहे. तर मित्रांनो, याच्यात टोटल नंबर ऑफ फार्मासिस्टच्या पोस्ट किती असणार आहेत? तर मित्रांनो, टोटल नंबर ऑफ फार्मासिस्टच्या पोस्ट ह्याच्यामध्ये 23 असणार आहेत, औषध निर्माण भरती. मित्रांनो, आता झेडपीचे रिझल्ट येणे स्टार्ट आहेत. काही झेडपीचे रिझल्ट ऑलरेडी आलेले आहेत आणि मित्रांनो, काही झेडपीचे रिझल्ट येणे आणखीन बाकी आहे. तर मित्रांनो, झेडपी मध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं नसेल तर तुम्हाला नाराज व्हायचं नाहीये. मित्रांनो, कसं असतं, एक अपॉर्च्युनिटी गेली म्हणजे सर्व स्टॉप झाला असं नाहीये. एक अपॉर्च्युनिटी गेली म्हणजे नवीन अपॉर्च्युनिटी येत असते. मित्रांनो, तुम्हाला फक्त प्रामाणिकपणाने प्रयत्न करायचे आणि एवढं डिफिकल्ट नाहीये फार्मसी ऑफिसर होणं. मित्रांनो, तुम्हाला फक्त थोडेसे प्रयत्न करावे लागतील. आणि मित्रांनो, ज्या काही वॅकन्सी असतील त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. वॅकन्सी 1 असेल 2 असेल. आता मित्रांनो, हे चांगल्या वॅकन्सी आहेत, 23 वॅकन्सी आहेत. बाकीच्या महानगरपालिकेच्या पण वॅकन्सी आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या 23 वॅकन्सी कुठून आलेल्या आहेत हे आपण डिस्कस करणार आहेत. आपण ऑफिशियल नोटिफिकेशन बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की फार्मासिस्टच्या ज्या काही वॅकन्सीज असतात, महत्वाचे अपडेट असतात, एक्झाम रिलेटेड अपडेट असतील, रिझल्ट असतील, डॉक्युमेंट वगैरे सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी आर.डी. फार्मा युट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन सर्वात आधी भेटते मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या 23 वॅकन्सी ज्या आहेत त्या अमरावती महानगरपालिका भरती 2024 यामध्ये अदर पदाच्या पण वॅकन्सी आहेत मित्रांनो. पण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या चॅनलवर फक्त फार्मसीच्या वॅकन्सी बद्दल डिस्कशन केलं जातं. तर मित्रांनो, हे शासन निर्णय आहे, महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग ह्या वॅकन्सी असणार आहेत मित्रांनो अमरावती महानगरपालिकेमध्ये. तर मित्रांनो, याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेले किती जागा होत्या सर्व इन्फॉर्मेशन याच्यामध्ये डिटेलमध्ये दिलेली आहे. शासन निर्णय बद्दल हे तुम्ही ऑफिशियल नोटिफिकेशन मी टेलिग्रामवर देईल. आणि मित्रांनो, हे नोटिफिकेशन कोणत्या साईटवर आलेले आहे? ह्या ऑफिशियल साईटवर आलेले आहे, www.maharashtra.government.in या ऑफिशियल साईटवर हा नोटिफिकेशन आलेले तुम्ही इथे बघू शकता. आणि याच्यामध्ये मित्रांनो, आपण आपलं फार्मासिस्टचं जे आहे किती वॅकन्सी हे व्यवस्थित डिटेलमध्ये बघणार आहेत. याच्यामध्ये 35 नंबरला फार्मासिस्टची वॅकन्सी दिलेली आहे, इथे बघू शकता मित्रांनो. 35 औषध निर्माण अधिकारी म्हणजेच फार्मसी ऑफिसर, अमरावती महानगरपालिका, ठराव क्रमांक 56 31/1/1985 ह्या सर्व इन्फॉर्मेशन त्यांनी डिटेलमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, ह्या ठरावाच्या अंडर 1, ह्याच्या अंडर 5, 8, 9 अशा वॅकन्सी आहेत. आणि मित्रांनो, टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती असणार आहेत? 23. तर मित्रांनो, आता या पदासाठी कोणते कोणते स्टुडंट इलिजिबल असणार आहेत, राईट, ही महत्वाची गोष्ट आहे. तर मित्रांनो, तुमचं डिप्लोमा झालेला असेल तर तुम्हाला 2 इयरचं एक्सपिरियन्स याच्यामध्ये रिक्वायर्ड असणार आहे. आणखीन मित्रांनो, नवीन नोटिफिकेशन येणं या वॅकन्सीचं बाकी आहे. फक्त हे जे आहे नोटिफिकेशन यामध्ये 23 जे पद आहेत फार्मासिस्टचे हे मंजूर झालेले आहेत. ती कधी एक्झाम होईल, ऍप्लिकेशन फॉर्म कधी स्टार्ट होईल, लास्ट डेट काय असेल याची इन्फॉर्मेशन आणखीन आलेली नाहीये. आणि मित्रांनो, ती इन्फॉर्मेशन पण लवकरच येणार आहे. आणि जशी ती इन्फॉर्मेशन येईल मित्रांनो, त्याबद्दल मित्रांनो आर.डी. फार्मा युट्यूब चॅनलवर तुम्हाला त्याची डिटेल माहिती भेटणार आहे. तर मित्रांनो, आता ह्याचं स्पेकेल वगैरे पण खाली दिलेलं आहे, आपण खाली बघणार आहोत. तर याच्यामध्ये औषध निर्माण अधिकारी आपण बघू. अदर पद पण खूप सारे आहेत मित्रांनो. यामध्ये तुम्ही अदर पदासाठी इलिजिबल असाल तर ते पण फॉर्म भरू शकता मित्रांनो. की असं नाही की तुम्हाला औषध निर्माता अधिकारीच भरायचं, हे पण भरा आणि दुसरं पण तुम्ही भरू शकता. याच्यामध्ये आपण चेक करत आहेत मित्रांनो औषध निर्माण अधिकारी. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता 42 नंबरला औषध निर्माण अधिकारी आहे. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये एक तुम्हाला गोष्ट बघत असाल तुम्ही, स्पेकेल. आता झेडपी भरतीचं किंवा DSSचं पेकेल जर बघितलं तुम्ही तर ती आहे 29,100 ते 92,000. हा स्पेकेल तुम्हाला दिसत असेल. पण मित्रांनो, महानगरपालिकेच्या ज्या वॅकन्सी असतात S13 लेवलच्या आहेत त्या, याच्यामध्ये पेकेल मित्रांनो 34,400 ते 1,12,400 हा पेकेल असणार आहे. कोणत्या पोस्टसाठी मित्रांनो?
आपल्या औषध निर्माण अधिकारीसाठी। तर मित्रांनो याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ रिक्त पदे किती होती? 23। आणि मित्रांनो ह्या मंजूर पदे रिक्त पदे असे दिलेले त्याच्यामध्ये, आणि टोटल मित्रांनो 23 वॅकन्सी येणार आहेत मित्रांनो। आणि ह्याचं मित्रांनो जसं ऑफिशियल नोटिफिकेशन येईल त्याबद्दल डिटेल, एज क्रायटेरिया काय असेल, कॅटेगरी तुमच्या कॅटेगरीला किती वॅकन्सी असेल, एससी ला किती वॅकन्सी, व्हीजे ला किती वॅकन्सी, ईडब्ल्यूएस मध्ये किती वॅकन्सी असणार आहेत, एनटीसी ला काही वॅकन्सी असतील का, ओपन ला किती वॅकन्सी असतील, किंवा मित्रांनो आता मराठा आरक्षण जे 10% आलेलं आहे तर त्यासाठी एखादी वॅकन्सी राखीव येते का, ते सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो ज्यावेळेस ऑफिशियल नोटिफिकेशन येईल या वॅकन्सीचं, हे वॅकन्सी मंजूर झालेलं नोटिफिकेशन आहे। आणि मित्रांनो मंजूर झालं म्हणजे लवकरच मित्रांनो ह्याच्यावर इन्फॉर्मेशन येईल की ही एक्झाम कधी होणार आहे। आणि मित्रांनो या नोटिफिकेशन मध्ये मी सर्च करून बघितलं, TCS IBPS ज्या कंपनी आहेत याची पण इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये। तर तुम्हाला 2 कंपन्या एक्झाम कंडक्ट करतात महाराष्ट्रामध्ये, ज्याही फार्मसी औषध निर्माण अधिकारीच्या एक्झाम होतात, एक TCS आणि एक आहे IBPS। तर मित्रांनो आधीच्या ज्या महानगरपालिकेच्या वॅकन्सीचं पण असंच नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्याच्या कंपनीचं नाव दिलेलं आहे, पण याच्यामध्ये दिलं नाही। या 2 कंपन्यापैकी एक कंपनी घेईल आणि ह्या दोन्ही कंपन्याचं जे सिलेबस असणार आहे मित्रांनो फार्मसी ऑफिसरचा, तो आपण ऑलरेडी आपल्या YouTube चॅनलवर डिस्कस केलेला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो खूप साऱ्या गोष्टी आहेत यामध्ये, तुम्ही हे नोटिफिकेशन व्यवस्थित रीड करा। आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, काही तुम्हाला डाऊट असतील तर कमेंट करा, आणि मित्रांनो तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो। थँक्यू।